मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत झालेली आहे। कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत त्या उशिराने सुरू आहे। मी सध्या उभा आहे दादर स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत लोकल गाड्या ज्या आहेत ते 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईसह आसपासच्या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पावसाचा फटका हा मध्य रेल्वे ट्रेनला पडलेला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर तांत्रिक अडचणी आणि त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा असतील लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या देखील उशिराने येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेन जे आहेत ते उशिराने सुरू आहेत। पहाटेच्या वेळी चाकरमान्याची हाल होत असतात, मात्र दुपारच्या वेळेला हे लोकल उशिराने असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी चाकरमान्याला याचा फटका पडला नसेल तरी दुपारनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी याचा फटका बसलेला आहे। सध्या रेल्वे प्रशासनाकडनं नियोजित वेळेवरती रेल्वे आणण्याचा काम जे आहे ते नियोजित वेळेवरती आणण्याचं युद्ध पातळीवरती काम सुरू आहे, मात्र तरी देखील 15 ते 20 मिनटं 20 ते 25 मिनटं अशा प्रकारे उशिराने लोकल ट्रेन सुरू असल्याने प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।